जर तुम्ही दमण ट्रिप प्लॅन करत असाल तर ही रील तुमच्यासाठी. 15 मिनिटात प्लॅन करून आम्ही वापीसाठी भेटेल ती ट्रेन पकडायला निघालो. फायनली ₹75 पर पर्सन तिकीट काढून आम्ही जनरल कंपार्टमेंटमध्ये चढून आमचा प्रवास वापीच्या दिशेने चालू केला. अराऊंड 2.5 तासात आम्ही पोहोचलो वापी स्टेशनला. वापी रेल्वे स्टेशनवरून तुम्ही शेअरिंग टॅक्सी नाही तर डायरेक्ट ऑटो करून दमणला जाऊ शकता. आम्ही ₹300 देऊन ऑटोने आमचा दमणच्या दिशेने प्रवास चालू केला. हे आहे हॉटेल नमस्ते निर्वाणा, जे देवका बीचपासून जवळ आहे. इथे आम्ही 5 जणांसाठी एका दिवसाचे ₹2600 दिले होते. दमण एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एका दिवसाचे ₹400 देऊन बाईक रेंटवर घेतली होती. फ्रेशअप होऊन आम्ही देवका बीचला सनसेट पाहायला आलो. सनसेट झाल्यानंतर आम्ही दमणचं फेमस नाईट मार्केट पाहायला निघालो. दमणचं नाईट मार्केट डोळे निपून टाकणारं आणि बघण्यासारखं होतं. नंतर आम्ही मोती दमण फोर्टमध्ये आलो, जिथे आतमध्ये गेल्यावर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही एका वेगळ्या सिटीमध्ये आलो. मोती दमण फोर्टमध्ये लाईट हाऊसच्या समोरच या भावाकडे आम्ही काश्मीरी कावा ट्राय केला. काश्मीरी कावा म्हणजे ट्रॅडिशनल काश्मीरी ग्रीन टी. नंतर आम्ही आलो जमपूर बीचला, ज्याच्या समोरच आपल्याला महादेवाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. कोणाला जास्त भूक नसल्यामुळे आम्ही रोड साईडच अंडा घोटाळा ट्राय केला. तर असा होता आमचा फर्स्ट डे इन दमण. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.